नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये पहा सर्व स्पर्धा परीक्षेसाठी जे महत्त्वाचे असणारे इम्पॉर्टंट काही जीकेचे क्वेश्चन आहेत ते आपण घेणार आहोत. यामध्ये पहा पोलीस भरती, जिल्हा परिषद भरती आणि आरोग्य भरती या सर्व स्पर्धासाठी हे इम्पॉर्टंट क्वेश्चन असणार आहेत. जर मित्रांनो आपल्याला या व्हिडिओची पीडीएफ जर मिळवायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण जॉईन करा. आणि मित्रांनो जर तुम्ही नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर प्रश्न पहिला आहे पहा, भारत सरकारने राष्ट्रीय आरोग्य धोरण कोणत्या वर्षी जाहीर केलं? मित्रांनो हे जे प्रश्न आहेत पहा, हे सर्व प्रश्न आपल्याला आरोग्य सेवक भरतीसाठी इम्पॉर्टंट असणारे प्रश्न आहेत. लक्षात ठेवायचे, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण कमेंट करून प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपल्याकडे 3 ते 5 सेकंदाचा वेळ देखील असणार आहे, म्हणजे एक प्रकारे हे आपलं रिव्हिजन घेतलं जात आहे. तर पहा, राष्ट्रीय आरोग्य धोरण कधी जाहीर केलं आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, 2005 साली राष्ट्रीय आरोग्य धोरण हे भारत सरकारने सुरू केलेलं आहे. पर्याय क्रमांक 3 उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे, राष्ट्रीय कीटकजन्य आजार नियंत्रण कार्यक्रमामध्ये खालीलपैकी कोणत्या आजाराचा समावेश केला जात नाही किंवा होत नाही? पहा, राष्ट्रीय कीटकजन्य आजार नियंत्रण हा जो कार्यक्रम आहे म्हणजे योजना आहे, यामध्ये कोणत्या आजाराचा समावेश केला जात नाही? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, क्षयरोगाचा यामध्ये समावेश केला जात नाही. लक्षात ठेवायचं, यामध्ये हिवताप, हत्तीरोग आणि जपानी मेंदूताप हे जे आहे तिघांचा समावेश होतो, क्षयरोगाचा होत नाही. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3 आहे, मलेरिया हिवताप प्रतिबंध करण्यासाठी अतिसंवेदनशील भाग डॅश गटातील कीटकनाशकाद्वारे फवारणी केली जाते. लक्षात ठेवायचे, मलेरिया आणि हिवताप याला प्रतिबंध करण्यासाठी जो अतिसंवेदनशील भाग आहे यामध्ये कोणत्या गटातील कीटकनाशकाद्वारे फवारणी केली जाते? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, सिंथेटिक पायरेथ्राइड. लक्षात ठेवायचे, पायरेथ्राइड हा जो कीटकनाशक आहे याद्वारे फवारणी केली जाते हिवताप आणि मलेरियाचा प्रतिबंध करण्यासाठी. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 4 आहे, हत्ती रोग कोणत्या कीटकाच्या माध्यमातून होतो? पहा, जो हत्ती रोग आहे हा कोणत्या कीटकाच्या माध्यमातून होतो? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, मच्छर किंवा डास यापासून होतो. लक्षात ठेवायचे, हत्ती रोग. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर आहे मच्छर. प्रश्न क्रमांक 5 आहे, सुजवटी हा कुपोषणाचा आजार कशाच्या कमतरतेमुळे होतो? लक्षात ठेवायचे, सुजवटी हा जो कुपोषणाचा आजार आहे तो कशाच्या कमतरतेमुळे होत असतो? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1, प्रथिनेच्या कमतरतेमुळे सुजवटी हा आजार होत असतो. आणि सुजवटी हा जो रोग आहे लक्षात ठेवायचे कुपोषणाचा आजार आहे. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 6 आहे, स्कर्वी हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? मित्रांनो हा प्रश्न सर्वात इम्पॉर्टंट प्रश्न असणार आहे. लक्षात ठेवायचे, कारण स्कर्वीवरती आपल्याला जवळपास 3 वर्ष प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. लक्षात ठेवायचे, स्कर्वी हा जो आजार आहे हा कशाच्या कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, जीवनसत्व क. पहा, विटॅमिन सी. लक्षात ठेवा, विटॅमिन सीच्या अभावामुळे होत असतो स्कर्वी आजार. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे, मुडदूस हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? लक्षात ठेवायचे, मुडदूस हा जो रोग आहे हा कोणतं जीवनसत्व कमी पडल्यामुळे होत असतो? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, जीवनसत्व ड किंवा विटॅमिन डी च्या कमतरतेमुळे. लक्षात ठेवायचे, मुडदूस हा आजार होत असतो आणि सूर्यप्रकाशापासून. लक्षात ठेवायचे, जे सूर्यप्रकाश आहे यापासून विटॅमिन डी हे जे आहे हे जास्त प्रमाणात मिळतं. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 8 आहे, कुपोषण निर्मूलन करिता ग्रामबाल विकास केंद्र कोणत्या ठिकाणी भरत असतं? लक्षात ठेवायचे, कुपोषण निर्मूलन करण्यासाठी जे ग्रामबाल विकास केंद्र आहे हे कोणत्या ठिकाणी भरतं? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, अंगणवाडी या ठिकाणी. लक्षात ठेवायचे, कुपोषण निर्मूलन करण्याकरिता बालक विकास केंद्र हे जे आहे अंगणवाडीमध्ये भरलं जातं. पर्याय क्रमांक 4. तर मित्रांनो महत्त्वाची एक सूचना आहे की आपण नुकतंच एक हिंदी जनरल नॉलेजसाठी आपण एक नवीन चॅनल चालू केलं आहे. पहा, त्याचं नाव आहे क्लाउड्स जीके. या नावाने आपण हिंदी भाषेसाठी एक नवीन यूट्यूब चॅनल सुरू केलं आहे. यावरती पहा, आपण जेवढे काही एसएससी, रेल्वे आणि जे काही आर्मी, जसे काही सेंट्रल गव्हर्नमेंटचे जॉब असणार आहेत त्यासाठी जे जनरल नॉलेज लागतं ते आपण त्या चॅनलवरती सुरू करत आहोत हिंदी भाषेमध्ये. त्याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण एक वेळा त्याला सबस्क्राईब करायचं आहे. तर पहा, आपला प्रश्न 9 आहे, डॉट्स ही औषध प्रणाली कोणत्या आजारामध्ये वापरली जाते? लक्षात ठेवायचे मित्रांनो, हा प्रश्न देखील इम्पॉर्टंट आहे. आपण कालच हा प्रश्न कम्युनिटी पोस्टमध्ये देखील घेतलेला आहे. तर डॉट्स ही जी औषध प्रणाली आहे ही कोणत्या आजारावरती वापरली जाते? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, टीबी. लक्षात ठेवायचे, टीबी या आजारावरती डॉट्स वापरलं जातं. आणि टीबीचा फुल फॉर्म आहे पहा ट्युबरक्युलोसिस. हा जो आहे हा टीबीचा फुल फॉर्म आहे. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर असणार आहे. यालाच आपण लक्षात ठेवा मराठीमध्ये क्षयरोग म्हणतो. पहा, क्षयरोग म्हणजे टीबी.
प्रश्न क्रमांक 10 आहे, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये कुष्ठरोगाची संख्या ही 10,000 लोकसंख्येला 5 पेक्षा जास्त आहे? मित्रांनो, हा देखील प्रश्न महत्वाचा आहे. पहा, हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आपल्याला गडचिरोली 2015 साठी विचारण्यात आलेला प्रश्न होता. पहा, कोणत्या जिल्ह्यामध्ये कुष्ठरोगाची जी संख्या आहे ही 10,000 लोकसंख्येला 5 पेक्षा जास्त आहे? आणि मित्रांनो, नक्कीच याचं उत्तर आहे. पहा, पर्याय क्रमांक 1 गडचिरोली या जिल्ह्यामध्ये कुष्ठरोगाची जी संख्या आहे ही 10,000 लोकसंख्येला 5 पेक्षा जास्त येते. पर्याय क्रमांक 1 गडचिरोली उत्तर आहे, कारण हा जो प्रश्न आहे हा 2015 साली विचारण्यात आला होता. प्रश्न क्रमांक 11 आहे, खालीलपैकी कोणत्या आजाराकरिता सर्वेक्षणादरम्यान रक्त नमुने जे आहेत हे रात्रीच्या वेळी घेणे योग्य ठरतं? पहा, कोणता आजार आहे की त्या आजारामध्ये त्याचं ज्यावेळेस सर्वेक्षण केलं जातं त्या सर्वेक्षणाच्या दरम्यान जे रक्ताचे जे नमुने आहेत हे रात्रीच्या वेळी घेणं आवश्यक असतं किंवा योग्य ठरतं. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हत्तीरोग. लक्षात ठेवायचं मित्रांनो, ज्यावेळेस हत्तीरोग हा जो आजार आहे याचे सर्वेक्षणादरम्यान रक्ताचे जे नमुने आहेत हे रात्रीच्या वेळी घेणं हे जास्त योग्य ठरतं. पर्याय क्रमांक 2 हत्तीरोग. प्रश्न क्रमांक 12 आहे, खालीलपैकी कोणती आंतरराष्ट्रीय संस्था माता व बाल आरोग्य सुधारणाबाबत कार्य करते? लक्षात ठेवायचंय, खालीलपैकी अशी कोणती इंटरनॅशनल संस्था आहे, ही जी संस्था आहे माता आणि बाल आरोग्य सुधारण्याबाबत त्यांचं काम चालू आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 युनिसेफ ही संस्था. तर मित्रांनो, पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. आणि यावरती आपल्याला अल्टरनेट असा प्रश्न विचारला होता. पहा, युनिसेफ ही जी संस्था आहे ही कशाच्या संदर्भामध्ये कार्य करते? याचं उत्तर असणार आहे पहा माता आणि बाल आरोग्य, माता व बाल आरोग्य सुधारण्याबाबत त्यांचं कार्य आहे. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 13 आहे, जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमाची सुरुवात कधी झाली आहे? पहा, जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम याची जी सुरुवात आहे ही कधी झाली आहे? याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 जून 2011 मध्ये. प्रश्न क्रमांक 14 आहे, किशोरावस्थेतील मुले मुली कोणत्या वयोगटाचे असतात? मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा थोडासा कन्फ्यूज करणारा प्रश्न आहे. लक्षात ठेवायचे, जे किशोरावस्था आहे यामधील मुले किंवा मुली ज्या आहेत ह्या कोणत्या वयोगटाच्या असतात? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 8 ते 15 वर्षातील जे काही मुलं मुली आहेत त्यांना किशोर अवस्था असते. लक्षात ठेवायचंय. तर मित्रांनो, यामध्ये प्रश्न आपल्याला थोडासा असाही विचारला जातो, त्यामध्ये वयाचं आपल्याला अंतर दिलेलं असतं 10 ते 17 वर्ष. ते देखील उत्तर बरोबर असणार आहे. जर ऑप्शनमध्ये असं असेल तर हे उत्तर बरोबर आहे, आणि ऑप्शनमध्ये जर 8 ते 15 असेल तर 8 ते 15 देखील बरोबर उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर योग्य आहे. प्रश्न क्रमांक 15 आहे, MTP हा कायदा 1971 नुसार किती आठवड्यापर्यंत गर्भपात करता येऊ शकतो? पहा, MTP कायदा, या कायद्यानुसार हा जो कायदा आहे 1971चा आहे, आणि या कायद्यानुसार किती आठवड्यापर्यंत गर्भपात करता येऊ शकतो? मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा थोडासा इम्पॉर्टंट प्रश्न आहे. तरी आपला एक नवीन एक व्हिडिओ येणार आहे, त्यामध्ये पहा आपण तो व्हिडिओ इम्पॉर्टंट असणार आहे. त्यामध्ये MTP हा जो कायदा आहे 1971चा हा पूर्णपणे आपल्याला डिस्कस केला जाईल. त्याची लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये देईल. त्या ठिकाणी आपण तो व्हिडिओ जाऊन पाहायचा आहे, म्हणजे तुम्हाला नक्की कळेल की MTP हा जो कायदा आहे हा नेमका काय आहे. आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 20 आठवडे. लक्षात ठेवायचे मित्रांनो, MTP हा कायदा 1971चा आहे, आणि या कायद्यानुसार 20 आठवड्यापर्यंत गर्भपात करता येऊ शकतो. पर्याय क्रमांक म्हणजे 1 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16 आहे, गरोदर मातेला कमीत कमी किती वैद्यकीय तपासण्या झाल्या पाहिजेत? पहा, जी गरोदर महिला आहे त्यांना कमीत कमी किती वेळा वैद्यकीय तपासण्या त्यांच्या झालेल्या पाहिजेत? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 4 वेळा. लक्षात ठेवायचंय, गरोदर ज्या महिला आहेत त्यांची कमीत कमी 4 वेळा वैद्यकीय तपासणी झालेली पाहिजे. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 17 आहे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक प्रसंगी काढलेली जी तांब्याची नाणी होती ती कोणती होती? पहा, छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचा ज्यावेळेस राज्याभिषेक झाला तर त्या राज्याभिषेकामध्ये एक नवीन तांब्याची नाणी सुरू केली होती, तर ती कोणत्या नावानं ओळखली जात होती? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, त्याला शिवराई असं म्हणतात. लक्षात ठेवायचं मित्रांनो, हा जो प्रश्न आहे इम्पॉर्टंट प्रश्न आहे. शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक प्रसंगी जी तांब्याची नाणी काढली होती ती आहेत शिवराई. प्रश्न क्रमांक 18 आहे, शाकुंतला, लक्षात ठेवायचं, किंवा शकुंतला असाही शब्द विचारला जातो कधी कधी, किंवा शाकुंतल. लक्षात ठेवायचंय, शकुंतला या संस्कृत नाटकाचा मराठी अनुवाद कोणी केला आहे? लक्षात ठेवा, शकुंतला हे जे आहे हे एक संस्कृत नाटक आहे, आणि याचा मराठी भाषेत अनुवाद कोणी केला आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कृष्णशास्त्री राजवाडे यांनी शकुंतला या संस्कृत नाटकाचा अनुवाद हा मराठी भाषेत केलेला आहे. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 19 आहे, 2011च्या जनगणनेनुसार डॅश या राज्यातील एकूण लोकसंख्येचे लिंग गुणोत्तर हे 1000 पेक्षा जास्त आहे. लक्षात ठेवायचे मित्रांनो, 1000 पेक्षा जास्त लिंग गुणोत्तर आहे. खालीलपैकी असं ते कोणतं राज्य आहे? 2011च्या जनगणनेनुसार हे चालू आहे.
याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 केरळ राज्य. लक्षात ठेवायचे 2011च्या जनगणनेनुसार केरळ या राज्यातील एकूण लोकसंख्येच्या लिंग गुणोत्तर जे आहे ते 1000 पेक्षा जास्त आहे. पर्याय क्रमांक 1 केरळ. प्रश्न क्रमांक 20 आहे सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या कोण वाढवू शकतं? लक्षात ठेवायचं सर्वोच्च न्यायालयातील जी न्यायाधीशांची संख्या आहे ही संख्या वाढवण्याचा अधिकार हा कोणाकडे आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 संसदेला अधिकार देण्यात आलेला आहे. कशाचा? की सर्वोच्च न्यायालयातील जे न्यायाधीश आहेत त्यांची संख्या वाढवणे किंवा कमी करणे. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असणार आहे संसद. प्रश्न क्रमांक 21 आहे यमुना कृती आराखडा हा द्विपक्षीय प्रकल्प कोणत्या 2 देशामध्ये आहे? पहा यमुना कृती आराखडा हा जो द्विपक्षीय प्रकल्प आहे तो कोणत्या 2 देशामधील आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भारत आणि जपान या 2 देशांमधील जो प्रकल्प आहे द्विपक्षीय प्रकल्प तो आहे पहा यमुना कृती आराखडा. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 22 आहे राज्यपालाची नेमणूक खालीलपैकी कोण करत असतो? लक्षात ठेवायचे राज्यपालाची नेमणूक. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 राष्ट्रपती हे जे आहेत हे राज्यपालाची नेमणूक करत असतात मित्रांनो लक्षात ठेवायचंय. आणि सध्या महाराष्ट्र राज्याचे हे जे आहेत पहा राज्यपाल ते आहेत भगतसिंग कोश्यारी. भगतसिंग कोश्यारी हे महाराष्ट्र राज्याचे आपल्या राज्यपाल आहेत आणि भारताचे जे राष्ट्रपती आहेत सध्याचे ते आहेत पहा रामनाथ कोविंद. त्यामुळे हे दोनही प्रश्न आपण महत्त्वाचे प्रश्न आहेत घेतलेले आहेत. प्रश्न क्रमांक 23 आहे मनकवडा या शब्दाचा योग्य अर्थ काय आहे? पहा मनकवडा शब्दाचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे. मराठी विषयातील हा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 दुसऱ्याच्या मनातील जो जाणत असतो किंवा दुसऱ्याच्या मनातील काही ओळखणारा त्याला म्हणतात मनकवडा. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर आहे दुसऱ्याच्या मनातील जाणणारा त्याला म्हणतात मनकवडा. प्रश्न क्रमांक 24 आहे सम्राट या शब्दाचे विरुद्धलिंगी नाम कोणतं आहे? पहा सम्राट या शब्दाचं आपल्याला विरुद्धलिंगी नाम सांगायचं आहे. म्हणजे आपल्याला विचारलं आहे की सम्राट याचा अर्थ काय होणार आहे विरुद्धलिंगी. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 सम्राटचा विरुद्धलिंगी शब्द होतो सम्राज्ञी. पर्याय क्रमांक 4 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25 आहे थॉट्स ऑन पाकिस्तान हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला आहे? पहा थॉट्स ऑन पाकिस्तान मित्रांनो हा जो आहे हा आपला महत्वाचा एक ग्रंथ आहे. थॉट्स ऑन पाकिस्तान याचे लेखक आपल्याला सांगायचे आहेत. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं आहे थॉट्स ऑन पाकिस्तान. तर मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला अजून एक लिंक दिली आहे. यामध्ये जवळपास पहा आपण 80 पुस्तकं आणि त्यांची जी महत्त्वाची पुस्तकं आहेत आणि त्यांची लेखक आपण पूर्णपणे या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. त्याची लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. लक्षात ठेवायचंय थॉट्स ऑन पाकिस्तान हा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 26 आहे खालीलपैकी कोणत्या राज्यातून लोकसभेच्या सर्वात जास्त संख्येने राखीव जागा भरल्या जातात? मित्रांनो हा प्रश्न इम्पॉर्टंट प्रश्न आहे. पहा प्रश्न समजून घ्यायचा आहे. खालीलपैकी कोणत्या राज्यामधून लोकसभेमध्ये सर्वात जास्त संख्येने राखीव जागा ज्या आहेत ह्या भरल्या जातात? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 मध्य प्रदेश या राज्यामधून. तर मित्रांनो जेवढे काही आपले आरोग्य सेवक भरतीविषयी महत्त्वाचे जे काही व्हिडिओज आहेत त्याच्याही लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण ते सर्व व्हिडिओज पाहून घ्यायचे आहेत. आतापर्यंत आपण जवळपास 60 व्हिडिओज हे पोस्ट केलेले आहेत. फक्त ते आरोग्य सेवक भरतीसाठी असणार आहेत किंवा आरोग्य विभागासाठी. प्रश्न क्रमांक 27 आहे 2019 मध्ये लोकसभेची कितवी निवडणूक झालेली आहे? पहा 2019 मधील जी निवडणूक झाली लोकसभेची ती कितवी निवडणूक होती? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 17वी निवडणूक होती ही लोकसभेची 2019 मध्ये झालेली. प्रश्न क्रमांक 28 आहे महाराष्ट्र राज्यात आतापर्यंत किती वेळा राष्ट्रपती राजवट लागलेली आहे? पहा महाराष्ट्र राज्यात आतापर्यंत किती वेळा राष्ट्रपती राजवट ही लागू करण्यात आलेली आहे? तर मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आतापर्यंत 3 वेळा महाराष्ट्र राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट ही जी आहे ही लागू करण्यात आली होती. तर पहा सर्वात आधी 1980 नंतर आहे 2014चा काळ आणि नंतर आहे 2019 म्हणजे या 3 वेळा महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत राष्ट्रपती राजवट ही लागू झालेली आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर आहे 3 वेळा. प्रश्न क्रमांक 29 आहे 16व्या शतकात वसेलियस या शास्त्रज्ञाने मानवी आरोग्यासंबंधी कोणता ग्रंथ लिहिला होता? पहा 16वा शतक आहे आणि लेखक आहेत त्याचे किंवा शास्त्रज्ञ आहेत त्याचे वसेलियस यांनी मानवी आरोग्यासंबंधी एक ग्रंथ लिहिला आहे. त्याचं नाव आपल्याला सांगायचं आहे. त्याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 मानवी संरचना. हा जो ग्रंथ आहे हा 16व्या शतकातील वसेलियस या शास्त्रज्ञांनी मानवी आरोग्यासंबंधी लिहिलेला ग्रंथ आहे मानवी संरचना. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 30 आहे मानवी मनगटामध्ये असणाऱ्या हाडांची संख्या किती आहे? पहा मानवी मनगटात एकूण हाडांची संख्या किती आहे?
याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1, मानवी मनगटामध्ये 8 हाडे आहेत. पर्याय क्रमांक 1. तर पहा प्रश्न पहिला आहे, अजिंठा व वेरूळ याच प्रमाणे डॅश येथील गुफा मंदिरेही औरंगाबाद जिल्ह्यात आहेत. पहा, ज्याप्रमाणे अजिंठा आणि वेरूळ ही जी लेणी आहेत हे औरंगाबादमध्ये आहेत, तर त्याच ठिकाणी आपल्याला असा प्रश्न विचारलाय की खालीलपैकी अशी कोणती एक लेणी आहे की ही देखील औरंगाबादमध्ये येते. तर मित्रांनो, आपल्याकडे 3 ते 5 सेकंदाचा वेळ असणार आहे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कमेंट करून देण्यासाठी. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, पितळखोरा. लक्षात ठेवायचंय, पितळखोरा, अजिंठा आणि वेरूळ ह्या ज्या लेण्या आहेत ह्या पूर्ण औरंगाबादमध्ये येतात. मित्रांनो, यावरती आपल्याला स्पेशल प्रश्न विचारला जातो. अजिंठा लेण्या कोणत्या जिल्ह्यात आहेत, वेरूळ लेण्या कोणत्या जिल्ह्यात आहेत आणि पितळखोरा ह्या कोणत्या जिल्ह्यात आहेत. या तिघांचाही उत्तर आहे पहा औरंगाबाद जिल्ह्यामध्ये ह्या तीनही लेण्या येतात. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 2 आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डॅश हे महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण आहे. म्हणजे आपल्याला प्रश्न असा विचारला आहे की महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस कोणत्या ठिकाणी पडतो. कमेंट करून उत्तर द्यायचं आहे मित्रांनो. हा प्रश्न देखील इम्पॉर्टंट आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, आंबोली या ठिकाणी सर्वात जास्त महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वाधिक जास्त पाऊस पडतो आंबोली या ठिकाणी. आंबोली आहे सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे, भारत व चीन मधील जी सीमारेषा आहे तिला काय म्हणतात. पहा, भारत चीन जी बॉर्डर आहे त्या बॉर्डरचं नाव काय आहे. मित्रांनो, हा प्रश्न महत्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, मॅकमोहन लाईन किंवा मॅकमोहन रेषा. हे जे आहे ही भारत आणि पाकिस्तान या दोघातील एक बॉर्डर आहे मॅकमोहन. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 4 आहे, जगातील सर्वात मोठ्या नदीचं नाव काय आहे. पहा, जगातील सर्वात मोठी नदी कोणती. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, नाईल नदी जी आहे जगातील सर्वात मोठी नदी आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 5 आहे, डॅशला मध्यरात्रीच्या सूर्याची भूमी असं म्हटलं जातं. पहा, म्हणजे खालीलपैकी असा कोणता देश आहे की त्या देशामध्ये मध्यरात्री सुद्धा सूर्य चमकतो. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, नॉर्वे. लक्षात ठेवायचे, पर्याय क्रमांक 3, नॉर्वे हा असा देश आहे की या देशामध्ये मध्यरात्री सुद्धा सूर्य चमकत असतो. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 6 आहे, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश डॅश वर्ष वय पूर्ण होईपर्यंत पदावरती राहू शकतात. पहा, सर्वोच्च न्यायालयातील जे न्यायाधीश आहेत हे किती वर्ष वयाची होईपर्यंत आपल्या पदावरती काम करू शकतात. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1, वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत सर्वोच्च न्यायालयातील जे जज आहेत किंवा न्यायाधीश आहेत हे आपल्या पदावरती राहू शकतात 65 वर्ष होईपर्यंत. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 7 आहे, खालीलपैकी कोणत्या संस्था ह्या स्थानिक स्वराज्य संस्था नाही. पहा, खालीलपैकी अशी कोणती संस्था आहे की ती स्थानिक स्वराज्य संस्था नाही. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, राज्य परिवहन मंडळ. ही आहे पहा एसटी आपण त्याला म्हणतो. लक्षात ठेवायचं, यामध्ये नगरपालिका, महानगरपालिका आणि कटक मंडळ हे जे आहेत हे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील भाग आहेत आणि राज्य परिवहन मंडळ हे जे आहे हे मित्रांनो येत नाही. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 8 आहे, महाराष्ट्रातील पंचायत राज पद्धती डॅश स्तरीय आहे. म्हणजे महाराष्ट्रातील जी पंचायत राज पद्धत आहे यामध्ये एकूण किती स्तर पडतात. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 3 स्तरीय. लक्षात ठेवायचंय, म्हणजे 3 स्तर आहेत कशामध्ये, महाराष्ट्र राज्यातील आपल्या पंचायत राज पद्धती म्हणजे. म्हणूनच त्याला आपण पहा लक्षात ठेवायचं त्रिस्तरीय पंचायत राज असं म्हणतो. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे, रुपयाचे मूल्य हे प्रामुख्याने डॅश या आंतरराष्ट्रीय चलनाशी निगडित आहे. पहा, जे आपल्या 1 रुपयाचं जी व्हॅल्यू आहे म्हणजे मूल्य आहे हे प्रामुख्याने कोणत्या आंतरराष्ट्रीय चलनाशी संबंधित आहे. आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं मित्रांनो. हा जो प्रश्न आहे हा अर्थशास्त्रामध्ये आपल्याला इम्पॉर्टंट प्रश्न विचारण्यात येतो. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, अमेरिकन डॉलर. लक्षात ठेवायचं, जे रुपयाचं जे मूल्य आहे हे प्रामुख्याने अमेरिकन डॉलर या आंतरराष्ट्रीय चलनाशी संबंधित येतं. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असणार आहे अमेरिकन डॉलर. प्रश्न क्रमांक 10 आहे, डॅश हे 3 प्राथमिक किंवा मूळ रंग आहेत. पहा, जे आपले प्रायमरी कलर्स आहेत ते कोणते कोणते आहेत आपल्याला असा प्रश्न विचारण्यात आला आहे मित्रांनो. हा प्रश्न देखील इम्पॉर्टंट प्रश्न असणार आहे. जे मूळ रंग आहेत ते एकूण किती आहेत. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1, निळा, हिरवा आणि लाल हे 3 जे रंग आहेत हे मूळ रंग आहेत. लक्षात ठेवायचे, यामध्ये आपण असंही वापरतो RGB. तर R म्हणजे आहे पहा रेड, G म्हणजे आहे पहा ग्रीन आणि B म्हणजे आहे पहा ब्लू. हे जे 3 रंग आहेत हे मूळ रंग असतात किंवा प्राथमिक रंग असतात. रेड, ग्रीन, ब्लू म्हणजे निळा, हिरवा, लाल. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 11 आहे, डॅश हा दिवस जागतिक हिवताप दिन म्हणून साजरा केला जातो. पहा, जागतिक हिवताप दिन कधी साजरा करतात किंवा पाळला जातो.
याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 25 एप्रिल हा जो दिवस आहे हा जागतिक हिवताप दिन म्हणून पाळण्यात येतो. मित्रांनो, आपण आजच एक व्हिडिओ घेतला आहे, त्याची लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. या व्हिडिओमध्ये पहा, जवळपास आपण पूर्ण एका वर्षात जेवढे काही आंतरराष्ट्रीय किंवा जागतिक दिवस येतात ते आपण दिनविशेष घेतलेले आहेत. आणि मित्रांनो, तो व्हिडिओ महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे, कारण आपल्याला दरवर्षी 4 ते 6 मार्कसाठी तो प्रश्न नेहमी विचारले जातात. त्याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 12 आहे, भारतामध्ये पोलिओचा शेवटचा रुग्ण डॅश या राज्यामध्ये आढळला होता. हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. पहा, भारताला ज्यावेळेस पोलिओ मुक्त भारत घडवलं तर त्यावेळेस कोणता रुग्ण होता असा, की तो कोणत्या राज्यात आढळला शेवटचा रुग्ण? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पश्चिम बंगाल. वेस्ट बंगाल या राज्यामध्ये पोलिओचा आपल्या शेवटचा रुग्ण आढळला होता. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 13 आहे, जागतिक आरोग्य संघटनेने भारताला डॅश या दिवशी पोलिओ मुक्त घोषित केलं. पहा, जी WHO आहे या संस्थेने भारत देशाला आपल्या कोणत्या दिवशी पोलिओ मुक्त घोषित केला आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 27 मार्च 2014 या दिवशी जागतिक आरोग्य संघटनेने भारताला आपल्या पोलिओ मुक्त घोषित ठरवलं होतं. 27 मार्च 2014. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 14 आहे, BCG ही लस बाळाला वयाच्या जास्तीत जास्त कितव्या वर्षापर्यंत देता येते? पहा मित्रांनो, BCG ही जी लस आहे ही महत्वाची लस आहे, कारण ही जी लस आहे बाळाला जन्माला सुद्धा देऊ शकतात, पण जास्तीत जास्त कितव्या वर्षापर्यंत देता येते? याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1. 1 वर्षापर्यंत. लक्षात ठेवायचे, जास्तीत जास्त 12 महिन्यापर्यंत BCG लस ही बाळाला देण्यात येऊ शकते. पर्याय क्रमांक 1. 1 वर्ष. प्रश्न क्रमांक 15 आहे, गाव पातळीवर जन्म मृत्यू निबंधक म्हणून कोण कार्य पाहत असतो? लक्षात ठेवायचे, जी गाव पातळीवरती जन्म मृत्यूची जी नोंद करतो तो कोण असतो? आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. ग्रामसेवक हा जो अधिकारी आहे हा गाव पातळीवरती जन्म मृत्यूची नोंद करणारा अधिकारी असतो. पर्याय क्रमांक 2. ग्रामसेवक. प्रश्न क्रमांक 16 आहे, बिगर आदिवासी भागामध्ये साधारणतः डॅश लोकसंख्येला एक प्राथमिक आरोग्य केंद्र अपेक्षित असतं. पहा, जो बिगर आदिवासी भाग आहे यामध्ये साधारणतः किती लोकसंख्येला एक प्राथमिक आरोग्य केंद्र हे अपेक्षित असतं? आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. आरोग्य सेवक मधील हा तांत्रिक प्रश्न आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4. 30,000. लक्षात ठेवायचंय, बिगर आदिवासी भागामध्ये साधारणतः 30,000 लोकसंख्येला एक प्राथमिक आरोग्य केंद्र हे अपेक्षित असतं. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 17 आहे, डोंगरी आदिवासी भागामध्ये डॅश लोकसंख्येला एक उपकेंद्र अपेक्षित आहे. म्हणजे पहा, आदिवासी आणि डोंगरी भागामध्ये किती लोकसंख्येला एक उपकेंद्र असावे लागतं? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2. 3,000. लक्षात ठेवायचे, आदिवासी किंवा डोंगरी भागामध्ये दर 3,000 लोकसंख्येला एक उपकेंद्र असणं गरजेचं आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर आहे 3,000. प्रश्न क्रमांक 18 आहे, गर्भलिंग निदान प्रतिबंध कायदा हा डॅश वर्षी अंमलात आणण्यात आला आहे? मित्रांनो, प्रश्न जो आहे तो तांत्रिक प्रश्न आहे आणि इम्पॉर्टंट प्रश्न आहे. पहा, गर्भलिंग निदान हा जो प्रतिबंध कायदा आहे हा कोणत्या वर्षी अंमलात आला? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3. 1994 या वर्षी गर्भलिंग निदान प्रतिबंध कायदा हा अंमलात आणण्यात आला होता. 1994 या वर्षी. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 19 आहे, ग्रामीण भागात आरोग्य सेवकाकडून दररोज डॅश घरे कीटकशास्त्रीय सर्वेक्षणाअंतर्गत तपासली पाहिजेत? मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा पहा, आरोग्य सेवक म्हणजे आरोग्य सेवकाचं काम काय आहे यामधील हा प्रश्न आहे. तर ग्रामीण भागामध्ये आरोग्य सेवकाकडून दररोज किती घरं हे कीटकशास्त्रीय सर्वेक्षणाअंतर्गत तपासली जातात? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1. दररोज 10 घरे ही तपासली पाहिजेत. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 20 आहे, आरोग्य सेवकाने दरमहा सर्वेक्षणासाठी किती क्षेत्रीय भेटी दिल्या पाहिजेत? पहा, आरोग्य सेवकाचं काम आहे, आरोग्य सेवकाने दर महिन्याला सर्वेक्षणासाठी किती क्षेत्राच्या भेटी घेतल्या पाहिजेत? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2. 20 भेटी. लक्षात ठेवायचे, 30 दिवसामध्ये 20 भेटी, 30 दिवस आणि 20 भेटी ह्या झाल्या पाहिजेत आरोग्य सेवकाकडून क्षेत्रीय भेटी. लक्षात ठेवायचे, पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 21 आहे, रामायणातील प्रसिद्ध पंचवटी कोणत्या शहरात आहे? मित्रांनो, हा प्रश्न इम्पॉर्टंट प्रश्न असणार आहे. रामायणातील प्रसिद्ध जी पंचवटी आहे ही कोणत्या शहरात आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1. नाशिक या शहरामध्ये आहे पंचवटी. आणि पंचवटी हे जे आहे हे रामायणातील प्रसिद्ध ठिकाण आहे. पर्याय क्रमांक 1. पंचवटी नाशिकमध्ये आहे. प्रश्न क्रमांक 22 आहे, तारपा हे वाद्य कशापासून बनवले जाते? पहा, तारपा नावाचं जे वाद्य आहे हे कशापासून बनवतात? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4. वाळलेला जो भोपळा असतो त्या भोपळ्यापासून तारपा नावाचं जे वाद्य आहे हे बनवण्यात येतं. पर्याय क्रमांक 4 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23 आहे, सिक्कीम या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे?
मित्रांनो, तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये अजून एक लिंक दिलेली आहे. यामध्ये पहा जेवढे काही आपले 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत सध्याचे, तर ते पूर्णपणे आपण एक व्हिडिओ बनवला आहे. त्याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे. तोही देखील पाहून घ्यायचा आहे. तर सिक्कीम राज्याची राजधानी आपल्याला सांगायचं आहे. सिक्कीमची राजधानी आहे पहा पर्याय क्रमांक 3 गंगटोक ही सिक्कीमची राजधानी आहे. आणि ओडिसाची राजधानी आहे पहा भुवनेश्वर. राज्य आहे ओडिसा, राजधानी आहे भुवनेश्वर. यावरती प्रश्न आपल्याला येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 24 आहे. खालीलपैकी भारताची राष्ट्रीय नदी कोणती आहे? पहा भारताची राष्ट्रीय नदी आपल्याला सांगायचं आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गंगा नदी जी आहे ही आपल्या भारताची राष्ट्रीय नदी आहे. गंगा नदी. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 25 आहे. दिल्लीच्या तख्तावरील पहिली मुस्लिम राज्यकर्ती स्त्री कोण आहे? पहा दिल्लीवरती सर्वात पहिली म्हणजे दिल्लीच्या गादीवर बसणारी पहिली मुस्लिम स्त्री राज्यकर्ती कोण होती? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 रजिया सुलतान ही पहिली दिल्लीच्या तख्तावर बसणारी मुस्लिम राज्यकर्ती स्त्री ठरलेली आहे. पर्याय क्रमांक 1 रजिया सुलतान. प्रश्न क्रमांक 26 आहे. भारतातील पहिली महिला क्रांतिकारक खालीलपैकी कोण आहे? पहा भारतातील पहिली महिला क्रांतिकारक. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मादामा कामा किंवा लक्षात ठेवायचे मादाम भिकाजी कामा असंही आपल्याला येऊ शकतं. पर्याय क्रमांक 2 मादाम कामा ह्या ज्या आहेत ह्या भारतातील पहिल्या महिला क्रांतिकारक आहेत. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 27 आहे. लिटल मास्टर खालीलपैकी कोणाचं टोपण नाव आहे? पहा लिटल मास्टर हे जे नाव आहे हे कोणाचं नाव आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सुनील गावस्कर यांचं टोपण नाव आहे लिटल मास्टर. आणि सचिन तेंडुलकर यांचं आहे पहा मास्टर ब्लास्टर. मास्टर ब्लास्टर हे सचिन तेंडुलकर यांचं नाव आहे. गॉड ऑफ क्रिकेट यांनाही म्हटलं जातं सचिन तेंडुलकर यांना. आणि लिटल मास्टर हे जे आहे सुनील गावस्कर यांचं नाव आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 29. प्रश्न क्रमांक 28 आहे. सुनील छेत्री हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित खेळाडू आहे? पहा सुनील छेत्री खेळाडू कोणत्या खेळाशी निगडित आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 फुटबॉल या खेळाशी संबंधित आहेत सुनील छेत्री. लक्षात ठेवायचे भारतीय फुटबॉलपटू आहेत. क्रिकेट विषयी आपल्याला कोणतंही नाव येऊ शकतं. आणि बुद्धिबळमध्ये जास्तीत जास्त पहा आपल्याला आनंद विश्वनाथन आनंद यांचं नाव जास्त येऊ शकतं. बॉक्सिंगमध्ये आलं तर मेरी कोम हे जास्तीत जास्त येऊ शकतं. त्यामुळे यावरती आपल्याला प्रश्न महत्त्वाचे असणार आहेत. फुटबॉलपटू आहेत सुनील छेत्री. प्रश्न क्रमांक 29 आहे. लता मंगेशकर राष्ट्रीय पुरस्कार कोणत्या राज्याकडून प्रदान करण्यात येतो? पहा जो लता मंगेशकर राष्ट्रीय पुरस्कार आहे हा कोणत्या राज्यातर्फे देण्यात येतो? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मध्य प्रदेश राज्य सरकारकडून लता मंगेशकर राष्ट्रीय पुरस्कार हा देण्यात येतो. पर्याय क्रमांक 2 मध्य प्रदेश. प्रश्न क्रमांक 30 आहे. शांत स्वरूप भटनागर पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? पहा शांत स्वरूप भटनागर हा जो पुरस्कार आहे हा कोणत्या क्षेत्राशी देण्यात येतो? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 विज्ञान म्हणजे सायन्स या क्षेत्रावरती हा पुरस्कार देण्यात येतो. पहा शांत स्वरूप भटनागर पुरस्कार. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असणार आहे विज्ञान. तर पहा प्रश्न पहिला आहे. रेबीज लक्षात ठेवायचे रेबीज हा जो आजार आहे हा कोणाच्या चावल्यामुळे होतो? पहा रेबीज आजार जो आहे तो कोणता प्राणी चावल्यामुळे होतो? मित्रांनो प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण कमेंट करून देत राहायचं आहे. आपल्याकडे 3 ते 5 सेकंदाचा वेळ देखील असणार आहे. म्हणजे एक प्रकारे हा व्हिडिओ आपलं रिव्हिजन होणार आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 कुत्रा हा जो प्राणी आहे हा चावल्यामुळे रेबीज हा आजार होत असतो. मित्रांनो कधी कधी आपल्याला याच्याऐवजी पहा ससा असंही पर्याय दिला असेल तर ससा चावल्यानंतरही रेबीज आजार होतो. त्यामुळे लक्षात ठेवायचे 3-4 प्राणी आहेत जर ते चावले तर रेबीज होण्याचा धोका असतो. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे. बर्फाचे पाण्यात रूपांतर होणे हा डॅश आहे. पहा बर्फाचं ज्यावेळी पाण्यात रूपांतर होतं तर हा जो बदल आहे हा कोणता बदल आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हा भौतिक बदल आहे. पहा बर्फाचं पाण्यात रूपांतर होणे हा भौतिक बदल आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे. पाण्याचा उत्कलनांक किती असतो? पहा म्हणजे पाणी किती डिग्रीला उकळते? महत्वाचा प्रश्न आहे. पहा पाणी किती डिग्रीमध्ये उकळत असतं? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 100 डिग्री सेल्सिअस मध्ये पाण्याचा उत्कलनांक आहे. म्हणजे पाणी त्या डिग्रीला उकळतं. लक्षात ठेवायचं मित्रांनो यावरती आपल्याला अल्टरनेट असा प्रश्न विचारला जातो की पाण्याची सर्वाधिक जास्त घनता लक्षात ठेवायची सर्वाधिक जास्त घनता ही किती डिग्रीला असते म्हणजे कोणत्या तापमानाला असते? त्याचं उत्तर आहे पहा 4 डिग्रीला पाण्याचं जे सर्वात जास्त घनता असते. पर्याय क्रमांक या प्रश्नाचं उत्तर आहे पहा 100 डिग्रीला पाणी हे उकळत असतं. प्रश्न क्रमांक 4 आहे. क्षयरोग हा कोणत्या अवयवाचा आजार आहे? पहा मित्रांनो क्षयरोग लक्षात ठेवायचे कोणत्या अवयवाचा आजार आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 अ व ब दोन्ही. लक्षात ठेवायचे यामध्ये फुफ्फुस आणि हाडे या दोघांच्याही अवयवाशी संबंधित आहे क्षयरोग. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असणार आहे.
प्रश्न क्रमांक 5 आहे, पुरुष लिंग गुणसूत्र काय आहे? पहा, म्हणजे लक्षात ठेवायचे मुलगा आणि मुलगी होण्यासाठी लक्षात ठेवायचे मुलगा आणि मुलगी, तर यांचे जे गुणसूत्र आहे त्या गुणसूत्राच्या आपल्याला जोड्या सांगायच्या आहेत. मित्रांनो, हा प्रश्न इम्पॉर्टंट प्रश्न आहे. तर मुलगा म्हणजे पुरुष लिंग होण्यासाठी जे गुणसूत्र आहे ते कोणतं आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 XY. लक्षात ठेवायचे मुलगा होण्यासाठी XY असतं आणि मुलीसाठी XX असतं. लक्षात ठेवायचे मुलगी ही जी आहे ही XX या गुणसूत्राने होते आणि मुलगा जो आहे तो XY गुणसूत्रामुळे होत असतो मुलगा. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असणार आहे XY. प्रश्न क्रमांक 6 आहे, प्रधानमंत्री मातृ योजना कोणासाठी आहे? पहा, प्रधानमंत्री मातृ योजना कोणासाठी आहे? आपल्याला कमेंट करून उत्तर देण्याचा आहे, प्रयत्न करायचा आहे मित्रांनो. प्रश्न इम्पॉर्टंट आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, ज्या गरोदर महिला आहेत त्यांच्यासाठी एक योजना सुरू केली होती, प्रधानमंत्री मातृ योजना. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 7 आहे, आयुष्यमान भारत योजनेमध्ये लाभार्थ्याला किती रुपयापर्यंत लाभ मिळतो? पहा मित्रांनो, जी आयुष्यमान भारत योजना आहे यामध्ये जो लाभार्थी आहे, अर्जदार आहे, त्याला किती रुपयापर्यंत लाभ होऊ शकतो? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 5 लाखापर्यंत लाभ होतो. कशामध्ये? आयुष्यमान भारत योजनेमध्ये जो लाभार्थी आहे त्याला 5 लाख रुपयापर्यंत लाभ होऊ शकतो. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 8 आहे, RNTCP हा कार्यक्रम कोणत्या रोग नियंत्रणासाठी आहे? पहा मित्रांनो, RNTCP यापूर्वी आपल्याला हा प्रश्न एक वेळा विचारण्यात आला होता, पण आपल्याला त्यावेळी याचा पूर्ण म्हणजे रूप किंवा पूर्ण नाव ह्याचा फुल फॉर्म विचारण्यात आला होता. तर मित्रांनो, प्रश्न महत्वाचा आहे पहा. RNTCPचा आपल्याला फुल फॉर्म देखील माहित पाहिजे. लक्षात ठेवायचं आहे, आर म्हणजे आहे रिवाइज्ड नॅशनल ट्युबरक्लोसिस कंट्रोल प्रोग्राम. पहा, रिवाइज्ड नॅशनल ट्युबरक्लोसिस कंट्रोल प्रोग्राम हा जो कार्यक्रम आहे लक्षात ठेवायचा आहे. हा पर्याय क्रमांक 3 क्षयरोगाशी नियंत्रणासाठी आहे. पहा, क्षयरोग नियंत्रणासाठी हा कार्यक्रम आयोजण्यात आलेला होता. पर्याय क्रमांक 3 क्षयरोग. प्रश्न क्रमांक 9 आहे, जगात विद्युत ऊर्जा निर्मितीसाठी वापरले जाणारे सर्वात जास्त ऊर्जा स्रोत खालीलपैकी कोणता आहे? पहा मित्रांनो, आपल्या जगामध्ये जी विद्युत ऊर्जा निर्मिती करतो त्यासाठी वापरलं जाणारं सर्वात जास्त ऊर्जेचं स्रोत कोणता आहे? हा जो प्रश्न आहे मित्रांनो, पहा, हा भूगोलावरती इम्पॉर्टंट प्रश्न आहे, त्यामुळे हा प्रश्न आपल्याला यायला पाहिजे. कमेंट करून उत्तर देत राहा. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 कोळसा हा जो स्रोत आहे ऊर्जेसाठीचा हा महत्वाचा स्रोत आहे आणि कोळसा वापरून ही जगामध्ये सर्वात जास्त वीज निर्मिती केली जाते, ऊर्जा निर्मिती केली जाते. लक्षात ठेवायचे पर्याय क्रमांक 2 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10 आहे, बेडूक हा डॅश प्राणी वर्गामध्ये मोडतो? पहा, बेडूक हा जो प्राणी आहे हा कोणत्या वर्गामध्ये मोडणारा प्राणी आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 बेडूक हा जो आहे हा उभयचर आहे, म्हणजे हा पाण्यामध्ये राहू शकतो आणि जमिनीवरती राहू शकतो, म्हणून तो आहे उभयचर. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 11 आहे, डास चावल्याने कोणता आजार होतात? पहा, डास चावल्यामुळे कोणते आजार होत असतात? मित्रांनो, प्रश्न महत्वाचा आहे, कमेंट करून उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे, कारण हे जे प्रश्न आहेत ते सर्व प्रश्न पहा आरोग्य सेवकसाठी हे तांत्रिक प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. जेवढे काही आरोग्य विभागातील आपल्या भरती आहेत त्यासाठी हे तांत्रिक प्रश्न आहेत. डास चावल्यामुळे कोणता आजार होतात? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 अ आणि ब. लक्षात ठेवायचं, अ म्हणजे आहे हत्तीरोग आणि ब म्हणजे आहे काला आजार. हे दोन्हीही जे आहेत हे लक्षात ठेवायचे डास चावल्यामुळे होणारे आजार आहेत, हत्तीरोग आणि काला आजार. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 12 आहे, नैसर्गिक निवडीचा सिद्धांत कोणी मांडला आहे? पहा, नैसर्गिक निवडीचा सिद्धांत कोणी मांडला आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 डार्विन या शास्त्रज्ञाने नैसर्गिक निवडीचा सिद्धांत मांडलेला आहे. पर्याय क्रमांक 3. मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा देखील प्रश्न इम्पॉर्टंट आहे. आपल्याला जर प्रत्येक प्रश्नाची जर PDF पाहिजे असेल प्रत्येक व्हिडिओची, जर आपल्याला लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये आपण दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन आपण प्रत्येक व्हिडिओची PDF मिळवू शकता. प्रश्न क्रमांक 13 आहे, DNA धाग्यावरील माहिती ही RNA धाग्यावर पाठवण्याची जी क्रिया आहे प्रक्रिया, त्या प्रक्रियेला काय म्हटलं जातं? पहा, DNA वरून RNA या धाग्यावर पाठवलेली जी माहिती आहे ही माहिती जी करणारी प्रक्रिया आहे ती काय आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 त्याला प्रतिलेखन असं म्हटलं जातं. लक्षात ठेवायचे, प्रतिलेखन म्हणजे काय? DNA धाग्यावरील जी काय माहिती आहे ही RNAच्या धाग्यावर पाठवण्याची जी प्रक्रिया आहे तिला प्रतिलेखन म्हणतात. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 14 आहे, पर्यावरणाला नुकसान न करणारे विद्युत स्रोत कोणता आहे? मित्रांनो, हा देखील प्रश्न सर्वात इम्पॉर्टंट प्रश्न आहे. पर्यावरणाला न धोका पोहोचवता विद्युत स्रोत कोणता आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 जलविद्युत. लक्षात ठेवायचं मित्रांनो, पण आपल्याला सहजासहजी पर्यावरणाला कोळसा, पेट्रोलियम हे जे 2 घटक आहेत यापासून जास्त प्रमाणात धोका असतो. लक्षात ठेवायचं, जास्त धोका असतो पर्यावरणाला नुकसान होण्याचा, आणि जलविद्युतमध्ये होतो पण तो जो आहे पहा लक्षात घ्या कमी प्रमाणात होत असतो. या ठिकाणी काही शब्द मिसमॅच झाले असतील. कमी प्रमाणात होतो जलविद्युत पासून, आणि कोळसा आणि पेट्रोलियम यापासून भरपूर प्रमाणात केला जातो.
पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 15 आहे, श्वेतक्रांती म्हणजे काय? लक्षात ठेवायचे, श्वेतक्रांती म्हणजे काय? आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, दूध क्रांती त्याला श्वेतक्रांती म्हटलं जातं. पर्याय क्रमांक अ किंवा 1 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16 आहे, बीसीजी लस कोठे दिली जाते? पहा, बीसीजी लस जी आहे ती कोणत्या आपल्या अवयवावर दिली जाते? आपल्याला कमेंट करून उत्तर द्यायचं आहे मित्रांनो. बीसीजी लस यावरती आपल्याला हा जवळपास तिसरा प्रश्न विचारण्यात आला होता. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, डाव्या दंडाच्या वरच्या बाजूला बीसीजी लस ही देण्यात येते. पहा, बीसीजी लस महत्वाची लस आहे. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 17 आहे, धनुर्वात या रोगापासून वाचवण्यासाठी कोणती लस दिली जाते? लक्षात ठेवायचे मित्रांनो, हा देखील प्रश्न आहे इम्पॉर्टंट. याची कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. तर धनुर्वात या रोगापासून वाचवण्यासाठी देण्यात येणारी जी लस आहे ती कोणती आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, टीटीचे इंजेक्शन किंवा टीटीची लस ही धनुर्वातपासून वाचवण्यासाठी देण्यात येते. लक्षात ठेवायचे, टीटीचा आपल्याला फुल फॉर्म देखील असा विचारला जाऊ शकतो. टीटी, टेटानस टोक्साइड हा जो आहे हा टीटीचा फुल फॉर्म आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17 आहे, डांबर गोळी हवेत उघडी ठेवल्यानंतर तिचा आकार कमी होऊ लागतो. हा बदल कोणता आहे? पहा, ज्यावेळी आपण डांबर गोळी हवेमध्ये उघडी ठेवतो तर त्याचा जो आकार आहे तो हळूहळू कमी होत राहतो. तर हा जो बदल आहे हा कोणता बदल आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, हा जो बदल आहे हा रासायनिक बदल आहे. लक्षात ठेवायचे, डांबर गोळी हवेत उघडी ठेवल्यानंतर तिचा आकार हा कमी होत जातो, तो रासायनिक बदलामध्ये येतो. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 19 आहे, खालील या निर्जंतुकीकरणाच्या पद्धती आहेत. पहा, खालीलपैकी कोणत्या निर्जंतुकीकरण करण्याच्या पद्धती आहेत? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, अ आणि ब दोन्ही. लक्षात ठेवायचं, यामध्ये ऑटोक्लेविंग आणि उकळणे म्हणजे जर पहा आपण पाण्याला जर आपल्याला निर्जंतुकीकरण करायचं असेल तर पाणी आपण उकळून घेत असतो. लक्षात ठेवायचे, तर यामध्ये 2 पद्धती दिल्या आहेत, ऑटोक्लेविंग आणि उकळणे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर आहे. ह्या दोन्ही पद्धती निर्जंतुकीकरणासाठी वापरण्यात येतात. प्रश्न क्रमांक 20 आहे, पक्ष्यांच्या समूहाला काय म्हटले जाते? पहा, पक्ष्यांचा जो समूह आहे त्याला काय म्हणतात? हा प्रश्न आहे पहा मराठी या विषयावरील. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, पक्ष्यांचा लक्षात ठेवायचे मित्रांनो थवा असतो आणि जनावरांचा कळप असतो किंवा हरिणांचा कळप असतो. लक्षात ठेवायचे, मुंग्यांची जी असते, मुंग्यांची रांग असते, मुंगी रांगेने चालतात, पक्षी हे थव्याने चालतात आणि कळपाने जनावरे किंवा हरणी वगैरे असे चालतात. पर्याय क्रमांक 1, पक्ष्यांचा समूह थवा. प्रश्न क्रमांक 21 आहे, मार्ग काढणे या वाक्प्रचाराचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे. पहा, मार्ग काढणे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, मार्ग काढणे म्हणजे शोध लावणे. लक्षात ठेवायचे, पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर असणार आहे. मित्रांनो, वाक्प्रचार आणि त्याचे जे अर्थ आहेत हे देखील इम्पॉर्टंट असणार आहेत. तर यावरही आपण एक पूर्णमध्ये डिटेलमध्ये व्हिडिओ घेणार आहोत, त्याची लिंक आपल्याला लवकरच डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात येईल. प्रश्न क्रमांक 22 आहे, रिकाम्या जागा भरायच्या आहेत. पहा, घरोघरी डॅश, तर यामध्ये आपल्याला एक म्हण दिलेली आहे, तर ही म्हण आपल्याला शोधायची आहे. पहा, घरोघरी आणि डॅश, तर आपल्याला कमेंट करून उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, घरोघरी मातीच्या चुली. ही म्हण महत्वाची आहे आणि प्रसिद्ध म्हण आहे. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 23 आहे, जागतिक पर्यावरण दिन केव्हा साजरा केला जातो? मित्रांनो, आपण नुकताच एक पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ घेतला आहे. या व्हिडिओमध्ये पहा, जेवढे वार्षिक आंतरराष्ट्रीय दिनविशेष असणार आहेत म्हणजे वार्षिक जागतिक दिनविशेष असणार आहेत ते आपण त्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत आणि त्याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, त्या ठिकाणी जाऊन तोही व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे. तर जागतिक पर्यावरण दिन हा जो आहे हा पर्याय क्रमांक 1, 5 जून या दिवशी साजरा करण्यात येतो. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 24 आहे, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी ही कोणत्या ठिकाणी आहे? पहा, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी NDA नॅशनल डिफेन्स अकॅडमी हे कोणत्या ठिकाणी आहे? मित्रांनो, यावर आपल्याला ऑप्शन कधी कधी वेगळे दिले जातात, पण आपण याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि याचं उत्तर असणार आहे पहा, NDA म्हणजे नॅशनल डिफेन्स अकॅडमी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी हे जे आहे हे पर्याय क्रमांक 4 खडकवासला या ठिकाणी आहे. तर आपल्याला कधी कधी हाच प्रश्न असा विचारला जातो, यामध्ये आपल्याला जिल्ह्याची नावं दिली जातात पर्यायामध्ये. तर पहा, जिल्हा जर नाव दिलं तर जिल्ह्यामध्ये आहे पहा पुणे असं नाव असणार आहे आणि पुणे आपला ऑप्शन असणार आहे. खडकवासला हे पुण्यामध्ये येतं, त्या ठिकाणी आहे NDA. प्रश्न क्रमांक 25 आहे, भारतीय संविधान कोणत्या वर्षी कार्यान्वित झालं आहे? पहा, भारतीय संविधान कोणत्या वर्षी कार्यान्वित झालं? हा जो प्रश्न आहे हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे, कमेंट करून उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, 1950 साली जे भारताचं संविधान आहे हे कार्यान्वित झालं आहे म्हणजे चालू केलं होतं. लक्षात ठेवायचंय, 26 जानेवारी 1950 या दिवसापासून संविधान हे लागू करण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 26 आहे, ऐजॉल ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? पहा, ऐजॉल ही जी राजधानी आहे ही कोणत्या राज्याची आहे?
याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मिझोरम या राज्याची राजधानी आहे. लक्षात ठेवायचं आहे ऐजॉल. तर मित्रांनो राज्य आणि राजधान्या यामध्ये 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आणि या सर्वांच्या राजधान्या आपण एक व्हिडिओमध्ये घेतलेल्या आहेत. त्याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तो देखील व्हिडिओ आपण पाहून घ्यायचा आहे. म्हणजे जवळपास 2 मार्कसाठी हा प्रश्न आपल्याला नेहमी विचारला जातो. प्रश्न क्रमांक 27 आहे कोणत्या संस्थेने प्रोजेक्ट उडान याचा प्रारंभ केला आहे? पहा मित्रांनो या व्हिडिओमध्ये 27 ते 30 हे जे प्रश्न असणार आहेत आपले हे करंट अफेअर्स 2021 वरील प्रश्न असणार आहेत. तर प्रोजेक्ट उडान हा याचा जी सुरुवात आहे किंवा प्रारंभ कोणत्या संस्थेने केला आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 IIT मुंबई या संस्थेने प्रोजेक्ट उडान हे सुरू केलेलं आहे. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 28 आहे कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन साजरा केला जातो? पहा आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस कधी साजरा करतात? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 15 सप्टेंबर या दिवशी आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन हा साजरा केला जातो. 15 सप्टेंबर. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 29 आहे कोणत्या राज्य सरकारने मिलेट मिशन या कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे? पहा मिलेट मिशन हे जे कार्यक्रम आहे याची सुरुवात कोणत्या राज्याने केली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 छत्तीसगड राज्य सरकारने मिलेट मिशनची सुरुवात केलेली आहे. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर असणार आहे मित्रांनो. सर्व प्रश्न हे करंट अफेअर्स 2021 वरील आहेत. प्रश्न क्रमांक 30 आहे कोणत्या ठिकाणी 11 सप्टेंबर 2021 रोजी सरदार धाम भवन याचं उद्घाटन झालं आहे? पहा 11 सप्टेंबर 2021 रोजी सरदार धाम भवन याचं उद्घाटन कोणत्या ठिकाणी झालं आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अहमदाबाद या ठिकाणी. लक्षात ठेवायचं आहे अहमदाबाद म्हणजे गुजरात या राज्यामध्ये आणि अहमदाबाद या ठिकाणी मध्ये 11 सप्टेंबर 2021 रोजी सरदार धाम भवन याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असणार आहे. तर मित्रांनो हे होते पहा आपले 30 जीकेचे क्वेश्चन. तर आपल्याला 30 पैकी किती प्रश्नाचं उत्तर देता आलं हे मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्याला लाईक करा, मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच मित्रांनो करंट अफेअर्ससाठी आणि जे काही आपण क्वेश्चन घेत आहोत त्यासाठी मराठी नोकरी या टेलिग्रामला जाऊन जॉईन करा. त्या ठिकाणी आपल्याला प्रश्न सोबतच आपल्याला PDF देखील व्हिडिओच्या मिळणार आहेत. तसेच करंट अफेअर्स 2021च्या काही नोट्स देखील त्या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या आहेत. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.